मंडळी नमस्कार. आज मी आलोय आपल्या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आणि ह्या प्लॉटला पेरणी करून झालेत 1.5 महिने पूर्ण. तुमचा देखील प्लॉट फुलोरा अवस्थामध्ये आला असेल तर तुम्हाला मी आज एक स्प्रे सांगणार आहे, जो घेतल्यानं फुलकळी तर वाढेलच, त्याचबरोबर जास्तीत जास्त फुलाचं रूपांतर शेंगामध्ये होऊन उत्पादन वाढ नक्की होईल. हा जो आमचा प्लॉट आहे तुम्ही बघू शकता, इथं चांगल्या प्रकारे फुलकळी आलेली आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी मला दिसते की पानावर अळी आहे जी पानं खाते. तुमच्या देखील प्लॉटला सेम असेल कंडिशन तर स्क्रीनवर दिलेला फवारणी नक्की करा. तुम्ही बघू शकता स्क्रीनवर मी जे घटक दिलेले आहेत त्यामधला पहिला जो आहे तो विद्राव्य खत आहे. तुम्ही 05234 किंवा अन्य कोणतीही ग्रेड याच्यामध्ये पोटॅशियम आणि फॉस्फरस आहे वापरू शकता. त्याच्या जोडीला मी घेतलेला आहे इमामॅक्टिन, कारण का आपण बघतो की पानांवरती बरेच ठिकाणी अळी आहे, पानं खाल्लेली आहेत, तर ही कीड शेंगामध्ये जायला नको म्हणून मी इमामॅक्टिन घेतोय. तुम्ही याच्याऐवजी अलिका घेऊ शकता किंवा थायमेथॉक्झम घटक असणारा स्लेअर प्रो किंवा इतर कोणतेही तुम्ही घेऊ शकताय. आणि तिसरा जो घटक आहे तो म्हणजे घरडा केमिकलचा चमत्कार. तर हे काय आहे? चमत्कारचं काम असं आहे की पिकाची उंची आणि शाखीय वाढ थांबवायची आणि जो काही अन्नसाठा आहे पिकामधला तो सगळा काही फुलकळी वाढवण्यामध्ये आणि फुलाचं रूपांतर शेंगामध्ये झाल्यानंतर शेंगांची वाढ करण्यासाठी आहे. त्यामुळं हा दिलेला स्प्रे नक्की घेऊन बघा, उत्पादन वाढ हमखास होईल.